संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढविले, भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैच्या पांडुरंग। सर्व क्षेत्रात दांभिकता भरलेली आहे। ढोंगी माणसं प्रत्येक व्यवसायात आणि भिन्न भिन्न जीवन व्यवहारात नको तितकी पाहायला मिळतात। प्रामाणिकपणा, सत्याविषयीची चाड, निर्लोभी वृत्ती, ध्येयवाद, चारित्र्याची उदारता हे गुण जगात दुर्मिळ झालेले दिसतात। श्रेष्ठ संतत्व सध्या तर शब्दकोशातच पाहायला मिळतं। ही अवस्था कालही होती, आजची तर आहेच, पण उद्यासुद्धा ती बदलू शकेल असं चिन्ह दिसत नाही। माणसं फसवण्यासाठी तोंडावर नाना प्रकारचे मुखवटे धारण करतात। साधारण मनुष्य त्या मुखवट्याला फसल्याशिवाय राहत नाही। सर्वांनी ऐकलेली एक जुनी कथा आठवते। कोणा एका साधूच्या भगव्या कफनीला खिसे शिवलेले होते। एका भक्तानं त्यांना नम्रतेनं विचारलं, महाराज, हे खिसे कशासाठी आहेत? हातातल्या माळेचे मणी मागे पुढे करत महाराजांनी उत्तर दिलं, मासे ठेवण्यासाठी मला त्यांचा उपयोग होतो। भक्ताला धक्काच बसला। त्यानं विचारलं, आपण मासे खाता? नेहमी खात नाही, दारू प्यायल्यानंतर खावेसे वाटतात। आता भक्त हादरून गेला, म्हणजे आपण दारूही पिता? नेहमी पित नाही, जुगारात पैसे मिळाले म्हणजे पितो। ही कथा बाह्यता विनोदी वाटली, काल्पनिक वाटली, तरी ती एका विदारक सत्याचं दर्शन घडवते। अध्यात्माच्या क्षेत्रात देखील संतांची वेशभूषा करून लुच्चे, लफंगे, जटा संन्यासी वावरत असतात आणि भोळसट भक्तांच्या संपत्तीचं, आयुष्याचं शोषण करत असतात। या गोष्टीची संत तुकोबांना मनस्वी चीड होती। म्हणूनच त्यांनी दांभिकतेवर आणि दुर्जनतेवर कठोरातले कठोर प्रहार केले आहेत। ते म्हणतात, तोंडात तंबाखूची नळी ठेवणारे संत या कलियुगात दिसतात। भांग आणि दारू त्यांच्या पचनी पडलेली आहे। सोंगढोंग करणारे हे लोक पाहिले म्हणजे तिथे पांडुरंग कसा राहील? तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैच्या पांडुरंग। दंभ, अनिती, कपटी विचार आणि भ्रष्ट आचार जिथं आहे तिथं परमेश्वर कसा नांदेल? तुका म्हणे सोंग, दावी बाहेरील रंग, तुका म्हणे त्याचे हाणुनी फोडा तोंड। आपल्या तप्त शब्दांचे निखारे या तथाकथित संतावर तुकोबांनी त्वेषाने टाकले आहेत। चोर आणि दरोडेखोर एक वेळ परवडतात, कारण ते सरळच दरोडे घालून लूट करतात। पण भगवी कपडे घालून घाणेरडे आचार विचार करून व्यसनात लोळणारे हे धूर्त लोक अज्ञानी जनतेला आपल्या कह्यात घेतात आणि त्यांच्या सर्वस्वाची लूटमार करतात। तुकोबांनी या आशयाचे अनेक ओजस्वी अभंग लिहून अज्ञानी जनतेचं प्रबोधन केलं आहे। बुवाबाजीवर त्यांनी आपल्या शब्दांचा घणाघाती प्रहार करून ढोंगी संतांचे मुखवटे ओढून काढले आहेत। लोकमनातली अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे। एका अभंगात ते म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनीस म्हणती साधू, अंगी लावूनी या राख, डोळे झाकूनी करीती पाप। तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा। संतत्वाचा देखावा करून आपली तुंबडी भरणारे, स्वतःची प्रतिष्ठा वाढवणारे ढोंगी संत हे तुकोबांचं लक्ष आहे। असल्या लोकांमुळं खरं संतत्व उपेक्षित राहतं। केवळ मुलामा दिलेली नाणी बाजारात खपू लागली तर सुवर्णमुद्रेला कोण विचारणार? आध्यात्मिक क्षेत्रातल्या भोंदूपणावर तुकाराम महाराज तुटून पडले। याचं कारण ते एक सच्चे भक्त आणि संत आहेत। असत्य, अनिती आणि दांभिकता यांच्यावर तुकोबांनी प्रखर हल्ले चढवून लोकांना जागृत केलं। संतांचं ढोंग वठवणारे ढोंगी लोक समाजाशी शत्रुत्व करतात। या समाजद्रोही प्रवृत्तीला तुकोबांनी कधीच क्षमा केली नाही। मोजून माराव्या पैजारा हे त्यांचं वचन अशा दांभिकांच्या संदर्भातच आहे। असत्य सत्याचा मुखवटा घेऊन जगात वावरतं। अनितीला नीतीचे कपडे परिधान करावे लागतात। कसाई अहिंसेचा शब्द उच्चारतो, हा भोंदूपणा अधिक तापदायक आहे। अवघे सोंग, तेथे कैच्या पांडुरंग। रामकृष्ण हरी। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा।